सांगली मिरजकुपवाड मनपाचा डर्टी शो कधी थांबणार? काळ्या खणीच्या भ्रष्टाचाराचा पांग कधी फिटणार? सांगली जमिनी किंवा भूखंडांचे व्यवहार हेच केवळ भ्रष्टाचाराचे कुरण नसतात, तर काळी खण देखील भ्रष्टाचाराचे मोठे केंद्र बनू शकते, हे सांगली मिरजकुपवाड महानगरपालिकेच्या कारभाराने दाखवून दिले आहे. प्रशासनातील अनागोंदी कारभार आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली सुरू असलेला हा डर्टी शो नेमका कधी थांबणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी मनपाच्या या अजब कारभारावर जोरदार आसूड ओढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता मनपाचा करोडोंचा खर्च, ज्या रस्त्यावर मनपाने करोडो रुपयांची उधळपट्टी केली, तो रस्ता मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD मालकीचा आहे. हा रस्ता ना महापालिकेकडे वर्ग झाला आहे, ना त्याची देखभाल दुरुस्ती मनपाकडे आहे. असे असतानाही महापालिकेने तिथे कोट्यवधी रुपये नेमके कोणाच्या फायद्यासाठी खर्च केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकारावर सार्वजनिक बांधकाम विभाग देखील मूग गिळून गप्प का आहे, हे समजू शकलेले नाही. अतिक्रमणाची जगावेगळी कथा. या भागात अतिक्रमणाचा तर जगावेगळाच पॅटर्न पाहायला मिळत आहे. एकीकडे नगर रचना विभाग, टाउन प्लॅनिंग रस्त्याचे कारण पुढे करत बांधकाम परवानग्या नाकारतो, ज्यामुळे विकासकांना कोर्टाची पायरी चढावी लागते. मात्र दुसरीकडे मनपाचा बांधकाम विभाग त्याच रस्त्याच्या जागेवर बेकायदेशीर गाळ्यांचे बांधकाम करून स्वतःची पाठ थोपटून घेतो. हा असा दुटप्पी आणि बेकायदेशीर कारभार फक्त सांगली महापालिकेच पाहायला मिळू शकतो, अशी टीका भिसे यांनी केली आहे. सोशल मीडिया रील्स आणि उद्घाटनांचा जल्लोष. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी किंवा मुख्य कारभारी नसल्याचा फायदा घेत काही अधिकारी जनतेच्या पैशांवर स्वतःची करमणूक करून घेत असल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर रील्स व्हायरल करून वातावरण निर्मिती केली जाते. काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर याचा थांगपत्ता लागून देता नेत्यांना हाताशी धरून वाजतगाजत उद्घाटनं उरकली जातात. कोरोना आणि महापूर काळातील त्या अधिकाऱ्यांचे ऑडिट कधी? कोरोना आणि महापुराच्या अत्यंत कठीण काळात आपली काळी जादू दाखवून गेलेले काही बडे अधिकारी जेव्हा 4-4 वर्षे घरी बसून राहतात, तेव्हा जनता त्यांच्या कामाचा अभ्यास करू लागते. या काळात झालेल्या कामांचे ऑडिट का झाले नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आयुक्तांचे पालथ्या घड्यावर पाणी, काळी खण सुशोभीकरणाचा हा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या काळात 3 ते 4 आयुक्त बदलून गेले. प्रत्येक नवीन आयुक्त येतो, सुशोभीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमणांना खतपाणी घालतो आणि आपली तत्परता दाखवतो. सामाजिक कार्यकर्ते सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, मात्र प्रशासनाची भूमिका पालथ्या घड्यावर पाणी अशीच राहिली आहे. एक आयुक्त जातो, दुसरा येतो. पुन्हा नवा शो, पुन्हा चमकेगिरी आणि सोशल मीडियावरील रसभरी कथा. जनतेच्या पैशांची होणारी ही उधळपट्टी आणि डर्टी शो एंटरटेनमेंट आता तरी थांबणार का? की हा खेळ असाच सुरू राहणार? याकडे आता सांगलीकरांचे लक्ष लागले आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. आमच्या प्रेक्षकांना नम्र विनंती, अशाच नवनवीन, सडेतोड आणि थेट बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.